नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे काही खूपच विचार करायला लावणारे धर्मशास्त्रीय दस्तावेज आहेत. नमस्कार. आणि त्यांचा प्रश्न तसा साधा आहे, पण उत्तर खूप खोल आहे. प्रश्न असा की देवाने एकदा क्षमा केली की झालं का सगळं? मोक्ष मिळवणं इतकं सोपं आहे का? हाच तो प्रश्न. हो, म्हणजे ही एकदाच लागणारी लॉटरी आहे की आयुष्यभर पळावी लागणारी मॅरेथॉन? चला, या स्रोतांमध्ये नेमकं काय दडले ते पाहूया. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. ही कागदपत्रे मोक्षाच्या प्रवासाला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते पापांची क्षमा मिळणं ही तर फक्त सुरुवातीची रेषा आहे. अंतिम ध्येय नाही. अजिबात नाही. आजच्या चर्चेत आपण याच प्रवासाचा नकाशा उलगडणार आहोत. म्हणजे क्षमेचा पहिल्या पावलापासून ते थेट अंतिम न्यायाच्या दिवसापर्यंत. आणि या प्रवासातले धोके आणि बक्षिसं दोन्हीवर बोलूया. हो, नक्कीच. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. पाप, मृत्यू आणि क्षमा या स्रोतांनुसार पापाची व्याख्या खूप सरळ आहे. अगदी सोपी. देवाच्या आज्ञा न पाळणं, बस. पण त्याचे परिणाम ते मात्र खूप गंभीर आहेत. मृत्यू. आणि इथे फक्त शारीरिक मृत्यू अपेक्षित नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. शारीरिक मृत्यू तर त्याचा फक्त एक भाग आहे. खरा मृत्यू म्हणजे देवापासून कायमचं तुटणं. एक प्रकारचं आध्यात्मिक विच्छेदन. अच्छा. स्रोत सांगतात की आपलं शरीर मातीत परत जातं. हा सुद्धा त्याच पापाचा परिणाम आहे. एक शाप आहे तो. पण याच ठिकाणी एक आशेचा किरण दिसतो. यावर उपाय म्हणून येशूच्या रक्ताद्वारे मिळणारी क्षमा सांगितली आहे. हो. म्हणजे एकदा क्षमा मिळाली की सगळी पापं धुवून निघतात, पाठी कोरी होते. पण या स्रोतांनुसार गोष्ट इथेच संपत नाही. नाही, खरं तर खरी गोष्ट इथूनच सुरू होते. अच्छा. ही क्षमा म्हणजे फक्त भूतकाळ पुसून टाकणं नाहीये. ती भविष्यासाठी एक गुंतवणूक आहे. ही कागदपत्रे सांगतात की क्षमा मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्म्याचा प्रवेश होतो. आणि हा पवित्र आत्मा म्हणजे काय? स्रोत त्याला एका हमीसारखं मानतात. समजा आपण घर विकत घेत आहोत, तर आपण आधी एक डाऊन पेमेंट किंवा इसार देतो. हो, जेणेकरून ते घर आपलंच होणार याची खात्री मिळते. अगदी तसंच. हा पवित्र आत्मा तसाच एक आध्यात्मिक डाऊन पेमेंट आहे, जो भविष्यात मिळणाऱ्या पूर्ण मोक्षाची आणि पुनरुत्थानाची खात्री देतो. वाह, आध्यात्मिक डाऊन पेमेंट ही कल्पना खूपच छान आहे. म्हणजे ही एक प्रकारची गॅरंटी झाली की फायनल पेमेंट मिळणारच आहे. हो. पण मग एक मिनिट, जर गॅरंटी मिळाली आहे तर मग पुढचा संघर्ष कसला? इथून पुढे तर सगळं सोपं व्हायला हवं, नाही का? आणि इथेच या प्रवासातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. नाही, अजिबात सोपं होत नाही. असं? स्रोत स्पष्टपणे सांगतात की क्षमा आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतरही आपल्या शरीराच्या जुन्या पापमय इच्छा संपत नाहीत. अच्छा, म्हणजे त्या तशाच राहतात? हो. आपल्या शरीरावर असलेला तो शाप अजून पूर्णपणे गेलेला नसतो. त्यामुळे एक अंतर्गत संघर्ष सुरू होतो. म्हणजे एका बाजूला पवित्र आत्मा आहे जो चांगल्या गोष्टींकडे खेचतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपलं शरीर आहे जे अजूनही जुन्या सवयींकडे ओढलं जातंय. बरोबर. ही तर एकाच व्यक्तीच्या आत चाललेली लढाई झाली. अगदी तसंच. आणि पवित्र आत्मा ही लढाई संपवत नाही, तर ती लढण्यासाठी आपल्याला शक्ती देतो. यालाच स्रोत जीवनाच्या आत्म्याचा नियम असं म्हणतात. अच्छा. आणि याच शक्तीमुळे व्यक्ती पूर्वी जे करू शकत नव्हती ते आता करू शकते. म्हणजे इतरांवर प्रेम करणं, देवाच्या आज्ञा पाळणं वगैरे. हो. आणि या स्रोतांनुसार आता ते शरीर देवाचं मंदिर बनलं आहे. आणि मंदिराची पवित्रता राखणं ही एक मोठी जबाबदारी आहे की नाही? नक्कीच. पण जर ही लढाई इतकी खरी आहे आणि आपलं शरीर अजूनही कमकुवत आहे, तर याचा अर्थ ही लढाई हरण्याची शक्यता सुद्धा आहे का? होय. आणि इथेच या दस्तऐवजांमधला सगळ्यात आव्हानात्मक आणि काही जणांसाठी भीतीदायक विचार समोर येतो. तो कोणता? ज्या व्यक्तीला क्षमा मिळाली आहे, जिने पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला आहे, ती व्यक्ती सुद्धा या मार्गावरून भरकटू शकते. तिचं पतन होऊ शकतं. थांबा. हे ऐकायला खूप विचित्र वाटतंय. एका बाजूला स्रोत म्हणतायत की पवित्र आत्मा ही भविष्याची हमी आहे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की ती व्यक्ती मार्गावरून भरकटू शकते. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय शक्य आहेत? यात एक प्रकारचा विरोधाभास नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तोच या विवेचनाच्या केंद्रस्थानी आहे. याचं उत्तर व्यक्तीच्या स्वातंत्र्यात दडलेलं आहे. स्वातंत्र्यात म्हणजे? स्रोत सांगतात की देव कोणावरही जबरदस्ती करत नाही. त्याने कृपा दिली आहे, शक्ती दिली आहे, पण ती वापरायची की नाही हा निर्णय त्या व्यक्तीचा असतो. अच्छा.
जसं बँकेने तुम्हाला कर्ज मंजूर केलंय, हं. पण ते घेऊन घर बांधायचं की नाही हा निर्णय तुमचा आहे. म्हणजे देवाने दिलेली कृपा नाकारण्याचा पर्याय सुद्धा आपल्याकडे असतो. होय. व्यक्ती पवित्र आत्म्याला दुःखी करू शकते, असं एका ठिकाणी म्हटलं आहे. आणि सर्वात गंभीर इशारा हा आहे की जर सत्य पूर्णपणे समजल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर कोणी जाळून बुजून देवाकडे पाठ फिरवली, तर तर त्याच्यासाठी पश्चातापाचा मार्ग बंद होऊ शकतो. काय? बंद होऊ शकतो. हो. कारण त्याने ती कृपाच नाकारलेली असते. हे असं आहे की डॉक्टरांनी तुम्हाला जीव वाचवणारं औषध दिलंय, पण तुम्ही ते गटारात फेकून देण्याचा निर्णय घेतला. आता डॉक्टर तरी काय करणार? म्हणजे हा परतीचा पूल जाळून टाकण्यासारखा प्रकार आहे. एकदा सत्य पूर्णपणे अनुभवून नाकारलं की पुन्हा पश्चातापाची संधी नाही. हे खूपच कठोर वाटतं. कठोर आहे कारण ते व्यक्तीच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करतं. मुळात पश्चाताप सुद्धा देवाच्या कृपेचाच एक भाग आहे. बरोबर. जर कोणी ती कृपाच नाकारली, तर तो पश्चाताप कसा करणार? त्यामुळे ही एक अंतिम निवड ठरते. ठीक आहे, म्हणजे हा प्रवास धोक्याचा आहे. मग या सगळ्याचा शेवट कसा होतो? या प्रवासाच्या शेवटी काय आहे? हे दस्तऐवज एका अंतिम न्यायाबद्दल बोलतात, नाही का? हो, शुभ्र सिंहासनाचा न्याय. हो, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. होय, ते बोलतात, हा न्याय सर्वांसमोर सार्वजनिकरित्या होईल असं वर्णन आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची पुस्तकं उघडली जातील आणि त्यांच्या कर्मांनुसार त्यांचा न्याय होईल. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही म्हणालात तसं. हा न्याय देवासाठी नाही. नाही, त्याला तर निकाल आधीच माहीत आहे. मग हा न्याय कोणासाठी आहे? जर निकाल आधीच ठरलेला असेल, तर हे सगळं सार्वजनिकपणे करण्याची काय गरज आहे? हा न्याय संपूर्ण सृष्टीसाठी आहे, जेणेकरून प्रत्येकाला देवाची न्यायप्रियता पटेल. ही एक प्रकारे सार्वजनिक पडताळणी आहे. सार्वजनिक पडताळणी. हो, जिथे प्रत्येक निर्णय का घेतला गेला हे सर्वांना स्पष्टपणे दिसेल. कोणताही गोंधळ, कोणतीही शंका राहणार नाही. आणि याच न्यायाच्या संदर्भात जीवनाच्या पुस्तकाचा उल्लेख येतो. जीवनाचे पुस्तक म्हणजे ज्यात मोक्ष मिळालेल्यांची नावं आहेत. पण थांबा, जर कोणी मार्गावरून भरकटू शकतं, तर याचा अर्थ या पुस्तकातून नाव काढलं जाऊ शकतं. एक्झॅक्टली. हे तर सर्वसामान्य समजुतीच्या अगदी विरुद्ध आहे. आपण तर ऐकतो की एकदा मोक्ष मिळाला की तो कायमचा असतो. बरोबर पकडलात. इथेच या स्रोतांचा सगळ्यात धक्कादायक दावा आहे. एका ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की जो जिंकेल त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडलं जाणार नाही. अच्छा, याचाच दुसरा अर्थ असा होतो की जो हरतो त्याचं नाव खोडलं जाऊ शकतं. त्यामुळे हे जीवनाचे पुस्तक म्हणजे काही कायमस्वरूपी नोंदणी नाही. तर ती शेवटपर्यंत टिकून राहिलेल्यांची अंतिम यादी आहे. अगदी बरोबर. वाव! म्हणजे ही एक डायनॅमिक लिस्ट आहे, स्टॅटिक नाही. यामुळे तर या संपूर्ण प्रवासाला एक वेगळंच गांभीर्य येतं. हो, नक्कीच. आता मला हे विचारायचंय की जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात, ज्यांना मोक्ष मिळतो, त्या सगळ्यांचा अनुभव सारखा असतो का? की त्यातही काही फरक आहे? खूप छान प्रश्न आहे. या दस्तऐवजांनुसार सर्वांचं अंतिम ध्येय जरी अनंतकाळचं जीवन असलं तरी त्यात काही फरक आहेत. विशेषतः 2 गटांचा उल्लेख आहे. कोणते 2 गट? पहिला गट आहे पहिलं फळ. हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या श्रद्धेसाठी प्राण दिले, म्हणजे जे शहीद झाले. अच्छा, त्यांच्यासाठी पहिलं पुनरुत्थान आहे. पहिलं पुनरुत्थान म्हणजे इतरांपेक्षा आधी त्यांना काही विशेष वागणूक मिळते का? होय, त्यांच्या त्यागाचा विशेष सन्मान केला जातो. त्यांच्या मोक्षाची निश्चिती लवकर होते आणि त्यांना एक विशेष बक्षीस मिळतं. आणि ते बक्षीस काय आहे? ते म्हणजे 1000 वर्षांच्या राज्यात राज्य करण्याचा अधिकार. हा त्यांच्या त्यागासाठी दिलेला एक विशेष सन्मान आहे. अच्छा, आणि मग दुसरा गट कोणता? दुसरा गट आहे फळे. हे ते विश्वासणारे आहेत जे शेवटपर्यंत टिकून राहिले. त्यांनी पापावर विजय मिळवला, पण त्यांनी धर्मासाठी प्राण दिले नाहीत. म्हणजे माझ्या तुमच्यासारखे सामान्य विश्वासणारे? हो, म्हणू शकतो. अंतिम न्यायाच्या वेळी त्यांचं जीवनाचं पुनरुत्थान होतं. त्यांनाही अनंत काळचं जीवन मिळतं, पण शहीदांसारखं 10,000 वर्ष राज्य करण्याचं बक्षीस नाही. हे फारच रंजक आहे. म्हणजे हा 10,000 वर्षांचा काळ एका विशेष सन्मानाचा काळ आहे, पण त्यानंतर सर्वांसाठी अनंत काळचं जीवन समान आहे? हो, या स्रोतांनुसार 10,000 वर्षांच्या राज्यानंतर हा फरक मिटून जातो आणि सर्वजण समान होतात. म्हणजे हे असं दर्शवतं की विश्वास आणि त्यागाच्या वेगवेगळ्या पातळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सन्मानित केलं जातं, पण अंतिम ध्येय जे अनंत काळचं जीवन आहे ते शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या सर्वांसाठी समान आहे. स्पष्ट झालं.
आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. मोक्ष श्रद्धेमुळे मिळतो की कर्मांमुळे? हां, तर शतकानुशतके चाललेला वाद आहे. हो ना. या दस्तऐवजांमध्ये याचं काय उत्तर आहे? या स्रोतांमध्ये यावर एक खूप संतुलित मत मांडलं आहे. त्यांच्या मते हे एक किंवा दुसरे असं नाहीये. ते म्हणतात मोक्ष हा निःसंशयपणे देवाच्या कृपेने आणि श्रद्धेनेच मिळतो. कर्मांनी कोणी मोक्ष विकत घेऊ शकत नाही. अजिबात नाही. यात काहीच शंका नाही. पण मला वाटतं हा पण खूप महत्वाचा आहे. होय, पण खरी श्रद्धा ही कधीच निष्क्रिय नसते. ती कधीच मेलेली नसते. ती कृतीतून आणि आज्ञाधारकतेतून सिद्ध होतेच. अच्छा. स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे, श्रद्धा कृतीतून सिद्ध होते. जर कोणी म्हणत असेल की माझा देवावर विश्वास आहे, पण त्याचं वागणं प्रेमाचं नसेल, तो इतरांना तुच्छ लेखत असेल तर त्याची श्रद्धा खरी नाही. हो, तर याचा अर्थ त्याने देवाची कृपा नाकारली आहे आणि त्याची श्रद्धा मुळात खरी नव्हतीच. म्हणजे कर्मे ही मोक्ष मिळवण्याचे साधन नाहीत, तर खरी श्रद्धा असण्याचा पुरावा आहेत. अगदी बरोबर. मला तुमची झाडाची आणि फळांची उपमा आठवते. फळे झाडाला जिवंत करत नाहीत, पण झाड जिवंत आहे हे सिद्ध करतात. अगदी अचूक उपमा आहे. झाड जिवंत असेल तर त्याला फळं येणारच. बरोबर. आणि म्हणूनच अंतिम न्याय हा कर्मांवर आधारित आहे, असं स्रोत सांगतात. कारण कर्मे हेच माणसाच्या हृदयातील श्रद्धेचे बाह्य, दृश्य रूप आहेत. आणि सार्वजनिक न्यायासाठी दृश्य पुरावा आवश्यक असतो. बरोबर. देव हृदय पाहतो, पण जग आणि सृष्टी कर्मे पाहते. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? थोडक्यात सांगायचं तर या स्रोतांनुसार श्रद्धेचा प्रवास हा एका क्षणाच्या निर्णयावर थांबत नाही. तो देवाच्या कृपेचा स्वीकार करत आतल्या वाईट प्रवृत्तींची लढत राहण्याचा एक अखंड आयुष्यभराचा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपण आपलं जीवन कसे जगतो यातून सिद्ध होतो. अगदी बरोबर. आणि हे विवेचन आपल्याला एका खूप मोठ्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आणून सोडतं. कोणता मुद्दा? जर अंतिम न्याय हा सार्वजनिक आहे, संपूर्ण सृष्टीला देवाची न्यायप्रियता समजावी यासाठी आहे, हो. तर याचा अर्थ असा होतो की आपल्या श्रद्धेचा प्रवास हा केवळ आपला आणि देवामधला खाजगी मामला नाही. त्याचे परिणाम वैश्विक आहेत. हो, म्हणजे आपले वैयक्तिक निर्णय, आपल्या निवडी हे एका मोठ्या वैश्विक नाट्याचा भाग आहे. म्हणजे आपले संघर्ष आणि आपले विजय हे सगळं संपूर्ण विश्वाला दैवी न्याय समजावून सांगण्यासाठी पुरावा म्हणून वापरलं जाणार आहे. जरा विचार करा की आपल्या आयुष्याकडे एका वैश्विक न्यायालयातील पुरावा म्हणून पाहिलं जाणार असेल. तर याचा आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांवर काय परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.